श्रीराम यांनी कशा प्रकारे अश्विन महिन्यातील नवरात्रीत दुर्गा पूजनाची सुरुवात केली होती याबद्दल एक छोटीशी कथा घेऊन आली आहे। मित्रांनो, नवरात्रीत देवी दुर्गा हिच्या 9 शक्ती रूपांची पूजा केली जाते, ज्याला नवदुर्गा असे देखील म्हटले जाते। नवरात्र ही वर्षातून 2दा म्हणजेच चैत्र आणि अश्विन या महिन्यात साजरी केली जाते। आपल्या हिंदू पुराणानुसार दुर्गा देवीचे पूजन मुख्यतः चैत्र नवरात्रीत केले जायचे, तर अश्विन महिन्यातील नवरात्रीत दुर्गा देवीचे पूजन याला सुरुवात भगवान श्रीराम यांनी केली होती असे मानले जाते। आणि ती का याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा भगवान श्रीराम रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी लंकेला गेले होते, तेव्हा दुर्गा देवी, जिला शक्तीचे रूप मानले जाते, हिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तिची उपासना करायचे ठरवले। परंतु चैत्र महिन्यापर्यंत थांबणं त्यांना शक्य नव्हतं आणि म्हणूनच अश्विन महिन्यातील नवरात्रीत दुर्गा देवीची उपासना करायला त्यांनी सुरुवात केली आणि अशा प्रकारे या प्रथेला देखील सुरुवात झाली। मित्रांनो, अश्विन महिन्यातील दुर्गा देवीचे पूजन हे पारंपरिक कालावधीत म्हणजेच चैत्र महिन्यात नसल्यामुळे याला अकाल बोधन असे देखील म्हटले जाते। दुर्गा देवी हिला कमळ हे फूल अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच भगवान श्रीराम यांनी तिच्या पूजनासाठी दुर्लभ अशा 108 नील कमळांची व्यवस्था करायचे ठरवले आणि तसा संकल्प देखील केला। परंतु बराच प्रयास आणि शोधानंतर देखील 107 नील कमळांचीच व्यवस्था होऊ शकली, तर एक नील कमळ अजून देखील हवे होते। परंतु आपला संकल्प तुटू नये म्हणून भगवान श्रीराम यांनी स्वतःचे एक कमल नयन म्हणजेच आपला एक डोळा देवीला अर्पण करायचे ठरवले। भगवान श्रीराम यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला। पुढे राम आणि रावण यांच्यामध्ये लंकेत युद्ध सुरू झाले आणि भगवान राम यांनी रावणाचा वध केला आणि लंकेत विजय मिळवला आणि म्हणूनच नवरात्रीच्या 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण देखील साजरा केला जातो। नवरात्र हा सण वाईटावर चांगल्याचा विजय असा म्हणून देखील साजरा केला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान राम यांनी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीत दुर्गा देवीचे पूजन याला सुरुवात केली आणि पुढे जाऊन सर्वत्र याला मान्यता देखील मिळाली। तर ही होती आजची कथा। कशी वाटली मला जरूर कळवा। आवडली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल कृपया सबस्क्राईब करा।